नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत कर्णाची कथा. महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवांच्या बाजूने लढत होता आणि अखेरीस तो अर्जुनाच्या हातून वीर मरण पावला. मृत्यूनंतर त्याला त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गात नेले गेले, जिथे त्याला सोनं, मौल्यवान रत्ने आणि विविध वैभव मिळाले. मात्र त्याच्या भूक लागल्यानंतर अन्न देण्याऐवजी त्याला सोनं आणि रत्नेच दिली जात होती. कर्णाच्या आत्म्याचा स्वर्गातील हा प्रसंग घडला. स्वर्ग जो पौराणिकदृष्ट्या इंद्राच्या अधिपत्या असलेल्या देवतांचे राज्य आहे, तिथे कर्णाला सोनं आणि रत्ने दिली जात होती. कर्णाने खूप आश्चर्यचकित होऊन विचार केला की इतक्या ऐश्वर्यात असून देखील त्याला अन्न का मिळत नाही. स्वर्गात सर्व वैभव मिळाल्यानंतर देखील कर्ण भुकेने त्रस्त होता. त्याच्या समोर असलेलं सोनं आणि रत्नांचे अन्नासाठी कोणताही उपयोग नव्हता. कर्णाने या विचित्र अनुभवाबद्दल इंद्राला विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले, पृथ्वीवर असताना त्याने सर्वांना दान केले, परंतु त्याने आपल्या पितरांसाठी कधीही श्राद्धविधी किंवा अन्नदान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या पितरांच्या आत्म्यासाठी अन्नदान न केल्यामुळे त्याला स्वर्गात अन्न मिळत नाही. कर्णाने आपली चूक लक्षात घेतली आणि त्याने यमराजाकडे माफी मागून पृथ्वीवर जाऊन आपल्या पितरांसाठी अन्नदान आणि श्राद्धविधी करण्याची विनंती केली. यमराजाने त्याला 15 दिवसाची संधी दिली. त्यात तो पृथ्वीवर जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध आणि अन्नदान करू शकेल. यमराजाने कर्णाला 15 दिवस पृथ्वीवर परत येण्याची परवानगी दिली. या 15 दिवसाच्या कालावधीत कर्णाने आपल्याला पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि अन्नदान केले. या अन्नदानासाठी त्याच्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि तृप्ती मिळाली आणि कर्णाचे पितृऋण फेडले गेले. कर्णाने पृथ्वीवर आल्यानंतर विविध धार्मिक स्थानावर जाऊन श्राद्धविधी केले. या श्राद्धविधीमध्ये त्याने पिंडदान, तर्पण आणि अन्नदान केले. पिंडदानामध्ये तांदूळाचे लाडू आणि विशेष पदार्थ तयार करून पितरांना अर्पण करण्यात आले. कर्णाचे हे श्राद्धविधी बघण्यासाठी त्याच्या परिवारातील सदस्य, त्याचे मित्र आणि धार्मिक व्यक्ती उपस्थित होते. त्याच्या विधीला मान्यता देण्यासाठी त्यावेळेचे विद्वान ब्राह्मण आणि पुरोहित देखील उपस्थित होते. कर्णाने गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करून आपल्या पितरांना अर्पण केलेल्या अन्नाची तृप्ती केली. या कथेतील धार्मिक महत्त्वाचे स्थान म्हणजे गयाधाम, आजच्या बिहार राज्यातील गयाजवळील एक धार्मिक स्थान. हिंदू धर्मानुसार गयाधाम हे श्राद्धविधी केल्यास पितरांच्या आत्म्यास मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. गयाधामला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिथे जाऊन श्राद्ध केल्यास पितरांची आत्मा तृप्त होते. या 15 दिवसाच्या श्राद्धविधीनंतर कर्णाची आत्मा पुन्हा स्वर्गात परतली. त्यानंतर त्याला स्वर्गात योग्य प्रकारचे अन्न मिळू लागले. कर्णाचे पितर संतुष्ट झाले आणि त्याला त्यांचा आशीर्वाद मिळाला. आता समजून घेऊयात सर्व पितरी अमावस्येचे महत्त्व. या कथेच्या आधारावर पितृपक्ष साजरा केला जातो. 15 दिवसाच्या या कालावधीला पितरांच्या आत्म्यासाठी समर्पित केला जातो. सर्व पितरी अमावस्या म्हणजे श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस, ज्या दिवशी सर्व पितरांसाठी एकत्रित श्राद्ध केले जाते. ज्यांनी त्यांच्या पितरांचे श्राद्ध इतर दिवशी केलेले नाही, त्यांना या दिवशी श्राद्ध करण्याची संधी मिळते. तर श्रोते हो, या प्रकारे आजची आपली सर्व पितरी अमावस्याची कर्णाशी संबंधित कथा समाप्त होते. आज जाणून घेऊया गयाधाम या स्थानाबद्दल पौराणिक कथा. गया हे बिहार राज्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ज्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. खास करून पितरांसाठी श्राद्धविधी करण्याच्या दृष्टीने
गयाला अत्यंत पवित्र मानले जाते. गया येथे श्राद्ध आणि पिंडदान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. चला गया या स्थानाला महत्त्व कसे प्राप्त झाले याची विविध पैलूंची माहिती घेऊया. आधी जाणून घेऊया गयासुराशी संबंधित एक पौराणिक कथा. गयाला महत्त्वाचे तीर्थस्थान बनवणारी प्रमुख कथा म्हणजे गयासूर नावाच्या असुराशी संबंधित आहे. गयासूर हा एक तपस्वी असुर होता. त्याच्या कठोर तपामुळे तो इतका शक्तिशाली झाला की देवतांसाठी समस्या निर्माण होऊ लागली. त्याच्या तपामुळे देवता भयभीत झाल्या आणि त्याने वर मागितला, त्याच्या शरीराला पवित्र केले जावे, ज्यामुळे त्याच्या शरीरावर कोणतीही श्राद्धविधी केल्यास त्या व्यक्तीचे पितर मोक्ष प्राप्त करतील. देवांनी त्याला हा वर दिला आणि गयासुराच्या शरीरावर धर्तीवर पडले. त्याच्यावर पिंडदान आणि श्राद्धविधी सुरू झाले. त्यामुळे गयाला पितरांसाठी मोक्ष प्राप्त करण्याचे प्रमुख स्थान मानले जाऊ लागले. गयासुराच्या शरीरावर श्राद्ध केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि त्याच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. आता जाणून घेऊया गयामधील 3 प्रमुख स्थान. गया हे एक ठिकाण 3 प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये विभागले आहे, जिथे श्रद्धांजली म्हणून पिंडदान केले जाते. या ठिकाणांना विशेष महत्त्व आहे, कारण येथे पिंडदान केल्यास पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवान विष्णू यांच्या पदचिन्हाशी संबंधित हे मंदिर आहे, जे गयातील सर्वात प्रमुख स्थान आहे. असे मानले जाते की विष्णूने येथे गयासुराच्या शरीरावर आपला पाय ठेवला आणि त्याला मोक्ष दिला. येथे पितरांसाठी पिंडदान केल्यास आत्म्यांना मुक्ती मिळते. अक्षयवट हे एक पवित्र वटवृक्ष आहे. अशी श्रद्धा आहे की या वटवृक्षाखाली श्राद्धविधी केल्यास पितरांचे पुनर्जन्म थांबतात आणि त्यांना अंतिम मोक्ष प्राप्त होते. फाल्गू नदी. गया शहरातून वाहणारी फाल्गू नदी पवित्र मानली जाते. या नदीच्या काठी पिंडदान आणि श्राद्धविधी केले जातात. रामायणात देखील गयाच्या महत्त्वाचा उल्लेख आहे. भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी गयामध्ये दशरथाच्या आत्म्यासाठी श्राद्धविधी केले होते. त्यामुळे गयामध्ये केलेल्या श्राद्धविधीचे महत्त्व रामायण काळापासून असल्याचे दिसून येते. हिंदू धर्मात मान्यता आहे की पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त करणे अत्यावश्यक असते, अन्यथा त्यांच्या आत्मा पृथ्वी तलावर भटकत राहतात आणि ते आपल्या वंशजांना त्रास देऊ शकतात. पितृपक्ष किंवा अंशात पितरांच्या आत्म्यासाठी घरात अडचणी निर्माण होतात. गयामध्ये केलेले श्राद्धविधी आणि पिंडदान पितरांना मोक्ष प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. येथे श्राद्ध केल्यास पितरांचा आत्मा तृप्त होतो आणि त्यांना स्वर्गात प्रवेश मिळतो, अशी श्रद्धा आहे. गयामध्ये पितृपक्ष, महालय पक्ष दरम्यान लाखो श्रद्धाळू येतात. हा कालावधी 15 दिवसाचा असतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होतो आणि अमावास्येपर्यंत चालतो. या काळात श्रद्धाळू आपल्या पितरांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी गयामध्ये गर्दी करतात. या धार्मिक यात्रेमुळे गयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गयाला फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदू धर्मीय लोक पवित्र मानतात. भारतातील उपखंडातील नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर अनेक देशातील हिंदू लोक आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गयामध्ये येतात. हिंदू तत्त्वज्ञानानुसार मृत्यूनंतर आत्मा अविनाशी असतो, परंतु आत्म्याला अंतिम मोक्ष प्राप्त करणे आवश्यक असते. पिंडदान आणि श्राद्ध हे आत्म्याच्या मुक्तीसाठी आवश्यक विधी मानले जातात. गयामध्ये केलेल्या श्राद्धविधी पितरांच्या आत्म्याला चिरंतन शांती आणि मोक्ष मिळवून देतात. माझे आजचे व्हिडिओ शांतपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. माझा या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.